नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळेजण? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं डेली व्लॉग या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज मी आलोय आमच्या मामाच्या इकडे. तर इकडे याचं कारण म्हणजे आमचे जे दाजे आहेत त्यांना मी सुट्टीला न्यायला आलोय. तर आज त्यांचा 10वीचा शेवटचा पेपर आहे. तर बोर्डाचा पेपर आहे मित्रांनो. तर आता कसा गेला पेपर आहे त्यांना ते आल्यानंतर आपण त्यांना विचारतो की आज आले नाहीत. मी तर येऊन खूप उशीर झाला. खरं तर त्यांना माहित नाही की मी आलोय घरी. सरप्राईज देणार आहे. बघू कसं कसं काय काय त्यांचं रिॲक्शन येते ते आल्यानंतर आपण भेटू. तर मित्रांनो, समाधान आलाय, पण आता तो फ्रेश व्हायला गेलाय, आता जस्ट झालाय. तर त्याला अगोदर फ्रेश होऊ देऊया, परत मग त्यानंतर आपण त्याला बोलू पेपर कसा गेलाय काय. तर भाव आपला आलाय फ्रेश होऊन. मग काय चाललंय, कसा कसा गेला पेपर शेवटचा? पेपर एक नंबर गेला. चांगला होता, सोपा आलता. सगळं पेपर कसं गेलं? बरं गेलं. होय का? किती टक्के पडतील? काय 85-80%. एवढं? 80च्या वरच. तुला जर 85 किंवा 80% जर पडली का नाही, माझ्याकडं तुला आयफोनचं वॉच आपला शब्द आहे. कर सांगतो, जर पडली तर नाही ती पडल्यावर काय करायचं? अरे मैं क्या बताऊं मैं. भाऊ आपला तुला खोटं वाटेल. जेवण केलं, नाश्ता केला काय? आज जेवण केली केलं ना? आता मग काय उकडायला लागले, एवढं उन्हायला. ऊन लय आला का तुमच्या इकडे? कसं काय लस्सी पिऊया गार लस्सी थंड. करणार कोण? ऐका मग. घरची तर सगळी बाहेर गेली ती. मग आपण दोघंच करूया. बरं ठीक आहे, चालतं. चालतं. आता आमचे दाजी आहेत ते काय करतात, लस्सी करायचं चालू आहे. साखर टाकलेली. चांगली झाली मित्रांनो. एवढं म्हणजे आम्हाला जमत वाटलं नव्हतं एवढी छान होईल, पण छान झाली. दाजी, ए दाजी उठ की. ओय मित्रांनो, या ठिकाणी झोपलो होतो मी. आमच्या दाजीने उठवले. तर खूप जास्त बोर व्हायला लागले, तर जरा थोडं फिरून येऊया. त्या निमित्ताने तुम्हाला आमच्या मामाच्या गावाची छोटीशी टूर पण बघायला भेटेल. तर सांग हातात काय? काय नाही रे बाबा. तर मित्रांनो, घरात खूप बोर होत होतं, त्यामुळे जरा इकडे फिरायला आलोय. इथं काय मारुती मंदिर आहे ना. तर मित्रांनो, खूप जागृत देवस्थान आहे हे सुद्धा, है ना. मूर्ती बघू शकता कशा प्रकारे. तर मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता या ठिकाणी जो महादेवाचा डोंगर आहे, त्या डोंगरावर आपण चाललोय. या ठिकाणी एक छोटं मंदिर आहे देवीचं. कुठलं देवीचं मंदिर आहे रे? कुठलं तर देवीचं मंदिर आहे, आमच्या दाजीला पण माहित नाही. जाऊ द्या काय. तर मित्रांनो, या ठिकाणचं तुम्ही प्रदेश बघू शकता, म्हणजे वातावरण कसं आहे. खूपच छान वातावरण आहे मित्रांनो. या ठिकाणी सनसेट तुम्ही बघू शकता. सनसेट खरं तर आपल्याला वरती गेल्यावर खूप छान सनसेट बघायला भेटणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सगळीकडे एकदम मोकळं आहे. जिकडे बघेल तिकडे माळच आहे का नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी झूम करून. या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, खूप जास्त वर आहे. तर बघू आता किती उशीर लागतोय. हा आपल्याला सनसेटचा आनंद सुद्धा घ्यायचा आहे. सनसेट सुद्धा आपल्याला बघायचा आहे कशा प्रकारे होतोय काय. आणि खाली बघू शकता तुम्ही, सगळीकडे जंगलच आहे. तर मित्रांनो, डोंगराच्या पायथ्याशी तर आपण पोहोचलेलो आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता सनसेट पण होत आहे. आणि रस्ता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. तर मित्रांनो, सगळीकडे असं जंगल आहे. जंगल टाईप एरिया सगळीकडे. आणि तर मी आणि माझा दाजी आम्ही दोघंच आहे. तर आम्ही दोघं चाललोय. तर किती उशीर लागेल आपल्याला चढायला? काय म्हणजे असं मित्रांनो, पक्षी बघू शकता तुम्ही. कुठे गेला रे तो?
हे कशा प्रकारचे पक्षी आहेत या ठिकाणी भरपूर आहेत आहे ना. तर या ठिकाणी रस्ता बघू शकता. मित्रांनो डोंगर काय असा खूप जास्त मोठा नाही आहे, परंतु चढायला उशीर तर लागणारच आणि आम्हाला यायला पण उशीर झाला. किती वाजले तरी आता 5:30 वाजलेत मित्रांनो. म्हणजे कमीत कमी 6 तर सहज वाजतीलच आम्हाला जायला वरती. तर वरती जाऊन आपल्याला देवाची थोडी पूजा वगैरे करायची आहे आणि ह्या डोंगराविषयी किंवा ह्या महादेवाच्या स्थानाविषयी जर माहिती सांगायची झालं तर ह्याची माहिती म्हणजे आमच्या दाजीला आहे. तर ते आपल्याला माहिती वरती गेल्यावर देतीलच किंवा वाटेत आपण देऊच तुम्हाला माहिती. तर मित्रांनो थोडे चाललोय पण दम भरायला लागला आहे. तुम्ही रस्ता बघू शकता कशा प्रकारे आणि फक्त आताशी फक्त एवढं उंच आम्ही आलो आहे. तर ते तुम्ही रस्ता बघू शकता. तिथून आपण असंच इकडे असंच इथून तिथं आपण गाडी पार्क केली आहे. तिथून इथं आपण असंच चालत इथपर्यंत आलो आहे. अजून खूप जास्त वर जायचं आहे मित्रांनो. तर चला. तर मित्रांनो रस्ता बघू शकता तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी खूप जास्त वर जायचं आहे. चला हळूहळू का होईना पण जाऊया. तर या ठिकाणी मी जरा फास्ट पळतो थोडं मित्रांनो. या ठिकाणी आपलं दाजी बघू शकता तुम्ही. 10वीचा पेपर गेलाय भाऊ आज पहिल्यांदा पेपर झाल्या महादेवाच्या दर्शनासाठी आलाय. तर आता आपण एवढ्या उंचीवर पोचलोय मित्रांनो. चला अजून भरपूर जायचं आहे. अजून हे काहीच नाही मित्रांनो, अजून भरपूर जायचं आहे उंच आपल्याला. मित्रांनो मी काय शूज वगैरे घालून आलो नाही, चप्पल घालून आल्यामुळे पाय घसरते. तर तिथे सगळे दगड आहेत, मोकळे दगड आहेत, ते घसरतात, त्यामुळं धोका तर खूप जास्त आहे. आणि तुम्ही हे बघू शकता अजून किती उंच जायचं आहे आपल्याला. आणि आपण आता एवढ्या उंचीवर आलो आहे. इकडे पाठीमागे सूर्यदेवता तुम्ही बघू शकता. अतिशय छान प्रकारे सनसेट होत आहे. तो आपल्याला वरून बघायला भेटेलच. आणि हे डोंगर रांगा बघू शकता तुम्ही, सह्याद्री डोंगर रांगा आहे सगळी या ठिकाणी. इकडे सातारचा डोंगर वगैरे तुम्हाला दिसतील. इकडे ते शिंगणापूरचा डोंगर आहे ना, इकडे शिंगणापूरचा डोंगर दिसतोय तुम्हाला. वरती गेल्यानंतर अजून चांगल्या प्रकारे दिसेल. चला मित्रांनो आता आपला दाजी या ठिकाणी घसरला होता. तुम्ही बघू शकता लँडस्लाईड झाल्यामुळे दगडे खाली आलेले आहेत. पावसाळ्यात आय थिंक मातीची सोय झाल्यामुळे हे दगडे खाली पडलेत आणि तर रोडवर येऊन जमलेत. आपल्याला वरती जायचं आहे. खालून बघू शकता तुम्ही गाड्या वगैरे जात आहेत. आणि गाव मित्रांनो खूप छान गाव आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. मित्रांनो या ठिकाणी पहिल्या टप्प्यावर आपण आलेलो आहे. अजून पुढे 2 टप्पे आहेत मागे जास्त. सनसेट बघू शकता तुम्ही कशा प्रकारे. अजून भरपूर वरती जायचं आहे आपल्याला. आता थोडेच दूर अंतर राहिले मंदिरापासून. तर या ठिकाणी मी तुम्हाला सनसेट दाखवतो आणि ते दादा बसलेत. तर आय थिंक ते ह्याच गावचे आहेत. तर त्यांना आपण माहिती विचारूया ह्या स्थानाविषयी. तर बघू. नमस्कार दादा, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव हेमंत मोरे आहे. मी इथलाच एक प्रॉपर रहिवासी आहे. अच्छा. आपलं नाव काय? माझं नाव ज्ञानदेव आहे. मी अकलूजचा आहे. अच्छा. तर या ठिकाणी मी मामाच्याकडे सुट्टीला आलतो. अच्छा अच्छा. परंतु या ठिकाणी हे मंदिरचं स्पॉट मला आवडतं, त्यामुळे इकडे बघायला आलतो. आणि हा सनसेट सुद्धा छान दिसतोय, तर त्यासाठी चालतो. तर तुम्हाला ह्याविषयी काय, ह्या स्थानाविषयी काय माहित आहे का? ऍक्च्युली असं माहित असं इतरांकडून ऐकलेल्याच गोष्टी आहेत. गोष्टी म्हणजे कथा म्हणू शकतो त्याला. असं म्हणजे वयस्कर लोक असं बोलतात की या डोंगरावर. अच्छा, म्हणजे दंतकथा. हा, एक भाकड कथाही म्हणू शकतो किंवा एक क्लिअरली असं सांगू शकत नाही की काय ते झालं होतं. पण वयस्कर लोक असं बोलतात की महादेव श्री शंभू महादेव आहेत ते इथून एका डांग्यातून डायरेक्ट शिखर शिंगणापूरमध्ये जंप लावलेली. तर त्याच्यामुळे ते त्याचं एक महादेव डोंगर म्हणून त्याला असं एक नाव दिलंय. आणि तिथे तुम्हाला दिसत असेल तिथे एक मंदिर पण आहे महादेवाचं असं. अच्छा, थँक्यू दादा, खूप छान माहिती दिली तुम्ही, धन्यवाद. तुमचं काय इंस्टाग्राम पेज वगैरे? माझं इंस्टाग्राम आता युट्यूब चॅनल चालू केलं नाही. माझं इंस्टाग्राम आयडी आहे हेमंत मोरे. मी असाच रॅन्डम व्हिडिओज, रॅन्डम लोकेशन टाकत असतो. लाईक एखादा फेस्टिवल असेल, कल्चरल असेल, कसं सांगायचं, एक्झाम्पल बैलगाडी शर्यती असतील, जे की आता सध्या नाद एकच अशा काही गोष्टी चाललेल्या आहेत युवामध्ये. तर अशा पद्धतीचे व्हिडिओ आहेत. आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे की जास्त करून ग्रीनरी, निसर्गावरतीच आपण या व्हिडिओ टाकत असतो. तर आय होप पुढे पण काही गोष्टी अजून त्याच्यामध्ये ग्रोथ होईल. महादेवाची कृपा आहे आपल्यावर. 100%. तर मित्रांनो या ठिकाणी पोहोचलेलो आहे मित्रांनो. तुम्ही व्ह्यू बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे. हर हर महादेव.
तुम्ही या ठिकाणी मूर्ती बघू शकता देवाची. हर हर महादेव. तर मित्रांनो, मी तर दर्शन घेतलेलं आहे. या ठिकाणी आता आपले पूजा वगैरे करूया आणि तोपर्यंत तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता. खूप नारळ फोडायचा. कुठं फोडायचा नारळ? इथं. तर मित्रांनो, या ठिकाणी दर्शन वगैरे आपलं झालेलं आहे. तर आता अंधार पण पडायला लागला आहे. तर आता आपण खाली जाणार आहे, जास्त वेळ न घालवता, कारण की घरी थोडं काम आहे, जरा व्हिडिओ एडिटिंगसुद्धा करायला लागेल. आणि या ठिकाणी रेंज पण थोडी मित्रांनो कमीच आहे. त्यामुळे बघू आता व्हिडिओ कधी अपलोड करतोय. आज केली तर आज करेन, नाही तर मग आय थिंक मग आपण डायरेक्ट घरी गेल्यावर व्हिडिओ अपलोड करेन. तर या ठिकाणी आपला दादा पण खाली बोलवतोय आपल्याला. तर तो का तर मित्रांनो, जेवढं चढणं अवघड होतं त्यापेक्षा अवघड आता उतरण होणार आहे, कारण की आमच्याकडे काही शूज नाही, ते असले चप्पल घालून आलो आहे आम्ही. आणि या ठिकाणी तुम्ही रस्ता बघू शकता. जर स्लिप झालं तर कुठे जाईल खाली बघा तुम्ही डायरेक्ट. आता मी व्हिडिओ चल हळू लाव ना. तर मित्रांनो, आम्ही वरती तर आलतो पण खाली जायचा रस्ता सापडा झालाय. कुठं आहे काय माहिती दिसणं झालाय. कुठं आहे यार तुला? तू तर प्रॉपर इथला आहे. कुठं आहेस? तिथून खाली आहे. अरे बाय, अरे म्हणजे इथला दिसत नव्हता म्हणे की आपल्याला. तर मित्रांनो, आम्ही इथून कमीत कमी 10-5 वेळा येऊन गेलो असेल. आम्हाला रस्ता दिसला नाही, कारण की डायरेक्ट खाली खोल जरी दिसते, पण ह्याच्या खाली तुम्ही बघू शकता या ठिकाणी रस्ता आहे. हा रस्ता दिसत नव्हता आम्हाला तिथून. त्यामुळे बघू आता. चला मित्रांनो, आपण डोंगराच्या पायथ्याशी आलो आहे. आणि या ठिकाणी जे आल्या जे वातावरण एकदम छान दिसत होतं ना, ते आता भयावह दिसायला लागले. बघू शकता या ठिकाणी आता कॅमेऱ्यात जरा थोडा उजेड दिसतोय, पण रिअलमध्ये खूप अंधार आहे. तुम्ही थांबा, मी जरा ब्राईटनेस थोडा कमी करून हवा. असा विषय झाला आहे आता, सगळीकडे अंधार पडायला लागला आहे. तर आम्ही दोघंच आहे आणि हा पण लहान आहे, तर जास्त रिस्क घ्यायला नको. तर भावा चल काढ गाडी, जाऊया आता घरी. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये फक्त एवढंच. तर व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. तर चला बाय. तर मित्रांनो, आता आपण चाललोय घरी. तर अंधार पडलाय, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर खूप जास्त उशीर झाला आहे आम्हाला जायला घरी. काय हरकत नाही, हळूहळू जाऊया मित्रांनो. काय एवढा विषय. आपला समाधान भाऊ जो आहे तो ड्रायव्हिंग क्लासला बसलेली.